अरे भैया या ना, बस ना भैया. पोरा अरे पाय पडू दे आई. राहू दे पोरा. अरे भैया कस काय येणं केलं? असंच आलो आणि ते नाही का आपल्या गावात बस येते ना, ते नाही आलो. अरे भैया बाहेर 40 लाखाची गाडी उभा आहे आणि ड्रायव्हरला काही काम नव्हतं. पूर्ण 30,000 रुपये महिना देतो मी त्याला. अरे भैया मला जर सांगितलं असतं तर मी पाठीला असतं त्याला. अरे काय अडचण नाही, मला सवय यायची बसमध्ये. बरं ते जाऊ दे, तुला कसं काय चाललंय? बस मस्त आहे भैया. आता काय सध्या पोराचे ऍडमिशन झाले, शहरच्या सगळ्यात मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय. 40,000 रुपये नुसती महिन्याची फी आहे. अरे वा, ही तर लय चांगली गोष्ट आहे. रेखा दिसत नाही, कुठे आहे? काय सांगू तुम्हाला भैया, मागच्या महिन्यामध्ये मॅडमला 2 लाखाची सोपे पसंत पडले होते, तर ती घरी घेऊन आलती. आणि हेच नाही, मॅडम निसता 3 लाखाचा निसता हार पसंत केलाय. मी म्हणलो जाऊ दी, तेच आणायला गेले आता. अरे पोरा मी तुला चहा घेऊन येते. बरं आई. राहुल मला हातपाय धुयचेत, बाथरूम कुठे आहे? अरे भैया जेवढ्या रूम आहेत ना तेवढ्या रूमापाशी बाथरूम आहे. जिथं तुमच्या मनाला वाटन तिथं जा. ठीक आहे. पोरा ही कोणची भाषा आहे? मोठ्या भावाला का असं बोलत असतेत का? कहून काय, मी काही गलत बोललो का? तू त्याला हुशारीने सांगतो ना, तुझा बाप गेल्याच्या नंतर त्याने आपलं शिक्षण बंद केलं. तू शिकून मोठा व्हा म्हणून. म्हणजे काय, मला काही समजलं नाही. तुला काही माहितीये का? ज्या कालीचे कागदपत्र भेटले ना, तर तुला ज्या भावाला तू भूषणानं सांगतो ना, तुपल्या शिक्षणासाठी तुझ्या मोठ्या भावाने 10 लाख कर्ज घेतलं होतं. तुपले मनपसंतचे कपडे, तुपली मनपसंतची गाडी, लहान लहान गोष्टी सुद्धा त्यांनी पूर्ण केल्या. एवढं कोणीच कोणासाठी करू शकत नाही एवढं तुझ्या भावानं केलं. पोरा तू एवढ्या पैशाचं घमंड करू नको. ज्या सिडीन तू एवढा वर गेला ना, तुपला भाऊ आजूक उभा आहे, तू खाली पडू नये म्हणून. अरे लस गप्पा चालल्या माय लेकराच्या मस्त. भैया अरे काय झालं? भैया मला माफ करा. अरे पण झालं काय? नाही